जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सचं। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बर्थडे बॅनर तयार करणार आहे। बरेचसे दिवस झाले आपण बर्थडे बॅनरवरती ट्युटोरियल आणलं नाही आहे, तर म्हटलं चला आज बर्थडे बॅनरवरती ट्युटोरियल करूया। तर बर्थडे बॅनर तयार करण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब आणि झेड आर्चर हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। या दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण अशाच प्रकारे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर तुम्हाला झेड आर्चर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा। पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं। तर बघू शकता काय अशा प्रकारे आपल्यासमोर बर्थडे बॅनर नावाचं एक फोल्डर ओपन झालेलं आहे। त्या फोल्डरवर मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या फोल्डरच्या आतमध्ये आपली PLP फाईल मिळून जाईल। तर आता ही PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। तर पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर .plp वरती क्लिक करायचं आहे आणि आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता काही अशा प्रकारे आपले PLP एकदम खतरनाक प्रकारे इथे ओपन झालेले आहे। तर आता यामध्ये काही चेंज करायचे असतील तर इथे लेअरवरती क्लिक करायचं आहे। इथे आपण एक फॉन्ट दिलेला आहे, जो मेन फॉन्ट आहे आपला, इथे सनी भैया लिहिलेला आहे। तर या फॉन्टवरती इथे म्हणजे आपल्या फोटोच्या वरची जी लेअर आहे ते त्याच फॉन्टची आहे। तर इथे अनलॉक करायचं आहे। अनलॉक केल्यानंतर इथे तुम्हाला त्याचा फॉन्ट आता चेंज करायचा, समजा टेक्स्ट, तर इथे एडिट ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर तुम्ही बघसाल इथे जे आपण मराठीमध्ये दिसत आहे तसं काही इथे नाही आहे, इथे इंग्लिशमध्ये काही वेगळंच लिहिलेलं आहे। तर हे चेंज करण्यासाठी तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप्लिकेशन लागणार आहे। या ॲप्लिकेशनची पण डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। तर ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे आपल्यासमोर। तर AMS इंडिया फॉन्टवरती क्लिक करायचं आहे। तर इथे जे पण नाव टाईप करायचं आहे ते टाईप करून घ्यायचं आहे मराठी कीबोर्डमधून। तर मी ते टाईप करून घेतो। ओके, तर इथे AMS इंडियावरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला परत ओपन करायचं आहे आणि इथून हे जे आहे हे सर्व डिलीट करायचं आहे, समोरच स्पेस द्यायची आणि इथे A लिहायचं आहे आणि पेस्ट बाकीचं जे आहे जसं आहे तसं पेस्ट करायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं। तर इथे थोडंफार काना मात्रामध्ये विलँटी होऊ शकते, तर काही असेल तर इथे A काढून टाकायचं आहे। तर काही अशा प्रकारे तयार होऊन जातो फॉन्ट। बाकी काही चेंज करायचं असेल, आता डायलॉग जर चेंज करायचं असेल, तुम्हाला दुसरा डायलॉग टाकायचा असेल इथे, तुम्ही एडिट ऑप्शनवरून डायलॉग चेंज करू शकता। त्यानंतर ओकेवरती क्लिक केल्यानंतर खाली तुमचा डायलॉग इझिलीरित्या चेंज होऊन जाईल। तर आता इमेजचा, तर इमेज तुम्ही कोणतं पण एक बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेली इमेज इथून इम्पोर्ट ऑप्शनवरून ॲड करू शकता। तर इमेजचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येत नसेल तुम्हाला, तर यावरती आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे, त्या व्हिडिओची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला देऊन देईल, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे। फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे। त्यानंतर इम्पोर्ट ऑप्शनवरतून फोटो ॲड करायचा। तर फोटो ॲड झाल्यानंतर काय करायचं, सिम्पली फोटो ॲड झाल्यानंतर इथे साईडला कलर फिल्टर्स ऑप्शनवरती क्लिक करायचं। सॅच्युरेशन 5 पर्यंत ठेवायची, ब्राईटनेस 10 पर्यंत आणि कॉन्ट्रास्ट 5 पर्यंत ठेवायचं आहे, किंवा तुम्हाला जसं इमेजनुसार ॲडजस्ट करायचं आहे थोडं। त्यानं काय होईल, आपली इमेज ब्राईट होईल आणि दिसायला भारी दिसेल। तर ओके, तर ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या इमेजला एक एक्स्ट्रा ग्लो येऊन जातो त्यामुळे। तर आता हे सेव्ह करण्यासाठी तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। इथे माझा लोगो दिलेला आहे, लोगो तुम्ही ॲड करू शकता, तुमचा लोगो इथे ॲड करू शकता इम्पोर्ट ऑप्शनवरून। तर आता 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, डिफॉल्टला अल्ट्राव्हायोलेट ठेवायचं आहे, JPG फॉर्मॅटला PNG करायचं आहे। त्यानंतर सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये आपले बॅनर जे आहे ते डायरेक्टली सेव्ह होणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस इमेज सेव्ह ऑप्शन आलेला आहे इथे, म्हणजे आपली इमेज गॅलरीमध्ये सेव्ह झालेली आहे।
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा चॅनलवरचे आणि एडिटिंग करायला शिका. भेटू अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.